जीवनांचा, आमच्या हृदयांचा ताबा घेत असतो. आणि परमेश्वरच आहे तो की जो आम्हाला बनवलेला आहे, म्हणून तो आमच्या आतमध्ये काम करू शकतो. आमच्या आतमध्ये परमेश्वराचा आत्मा आहे. आमेन, हालेलुया. साक्षी घेणं म्हणजे मला इतकं चांगलं वाटतं आणि सामर्थ्यशाली वाटतं, कारण परमेश्वराचा गौरव त्यामध्ये होत असतो. आमेन, हालेलुया. आपण जोरदार परमेश्वरासाठी टाळ्या वाजवूयात, कारण परमेश्वर चांगला आहे. हालेलुया लॉर्ड. आपला आज मी जेव्हा परमेश्वराकडे प्रार्थना करत होतो, बाय एनी चान्स कोणी आज उपवास पकडला होता? हालेलुया जीसस, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया जीसस. परमेश्वराचा गौरव करतो, परमेश्वराचे आभार मानतो. मला माहिती नव्हतं सिस्टरनी पण पकडलाय, मला माहिती नव्हतं माझ्या मिसेसने पण पकडला आहे. पण या सर्वांच्या मागचं कारण काहीतरी वेगळं आहे. परमेश्वर आम्हाला कुठेतरी घेऊन चाललेला आहे. आणि जसं आपण या मंडळीची आपण 1 वर्ष आपण सेलिब्रेट केलेलं आहे, इतका सुंदर, इतका सामर्थ्यशाली आपलं परमेश्वराने आम्हाला नवीन वचनाने, नवीन अशा ऋतूमध्ये आम्हाला घेऊन चाललेलं आहे. नवीन सीझन आमचा बदलत आहे आणि गोष्टी इतक्या फास्ट होत आहेत की रोजच्या दिवसामध्ये आम्ही इतका स्पीड, इतका वेग आम्हाला अनुभवायला मिळत आहे की परमेश्वर एक कारणाने, एक साक्षीने आम्हाला आशीर्वादित करत आहे. ज्या आम्हाला असंभव देखील गोष्टी वाटत होत्या, त्या आमच्यासाठी परमेश्वराने संभव केलेल्या आहे. कुठेतरी आमची जरी निराशा आम्हाला दिसत आहे असेल, तरी पण परमेश्वर आम्हाला आशेवरती ठेवत आहे, आम्हाला त्याची आग पेटवून ठेवत आहे. त्याचा हृदय आम्हाला त्याने दिलेला आहे आणि त्याची आग, जे पवित्र आत्मा आहे, ते आमच्यामध्ये आग पेटवून ठेवत आहे. आणि याच आगीने आम्ही परमेश्वराच्या आगीने आम्ही भरलेलो आहोत. आम्ही परमेश्वराचे मीठ, आम्ही परमेश्वराचे प्रकाश असे झालेलो आहोत. या प्रकाशाच्या मागे कुठेतरी अंधार लागलेला आहे. या प्रकाशाच्या मागे कुठेतरी अंधार लागलेला आहे. नेहमी प्रकाशाच्या मागे अंधाराच्या शक्ती, अंधकाराचे आत्मे लागलेले असतात. जेव्हा आम्ही या साक्षी देतो, या साक्षींना ऐकणारे नुसते देवदूत नसतात, नुसता स्वर्ग नसतो, पण देवाचा विरोधी जो सैतान आहे, सैतान आणि सैतानाचे आत्मे, ते नेहमी आमच्या साक्षींवरती लक्ष ठेवून असतात. आणि जेव्हा साक्ष देतो, या साक्षी दिल्यानंतर आम्ही त्या साक्षीमध्ये आपण राहत आहोत का नाही राहत आहोत, ही आपली जबाबदारी आहे. या साक्षीमध्ये आम्हाला राहायचं आहे आणि टिकायचं आहे, कारण परमेश्वराने त्याच्या गौरवासाठी ही साक्ष आमच्यामध्ये दिलेली असते. ती मग लहान साक्ष असो, छोटी किंवा मोठी साक्ष, ही साक्ष देवाच्या गौरवासाठीच असते. पण परमेश्वराने जे काम केलेलं असतं, त्या कामाच्या मागं कोणीतरी लागलेलं असतं. काहीतरी आमच्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने काहीतरी घडून आलेलं असतं. परमेश्वराने अद्भुत रीतीने आमची मनांची, आमच्या जीवनांची, आमच्या कुटुंबांची परिस्थिती अद्भुत रीतीने, चमत्कारिकरित्या बदललेली असते. आणि ते काम जे झालेलं असतं, त्या कामांच्या मागे कोणीतरी लागलेलं असतं आणि ते काम तुमच्यामध्ये टिकू नये यासाठी ते दुरात्मे माग लागलेले असतात. म्हणून अशा वेळेस कित्येक जण, कित्येक ख्रिस्ती, कित्येक विश्वासणारे आम्हाला पाहायला मिळतात, जे जेव्हा बाप्तिस्मा घेतात तेव्हा ते ख्रिस्तामध्ये नवीन नवीन वाढणारे असतात, तेव्हा ते जास्त नैराश्यामध्ये कुठेतरी चाललेले असतात. त्यांना आशा असते, ते चर्चला जात असतात, विश्वासात वाढत असतात, पण त्यांच्यामध्ये एकटेपणामध्ये कुठे ना कुठेतरी त्यांचा स्ट्रगल, त्यांचं कुठे ना कुठेतरी मन विचलित होत असतं. कुठे ना कुठे त्यांचा अशी एक लढाई चाललेली असते आतल्या आत, की ज्यांच्याकडून त्यांना कळत नाही की या नैराश्याच्या मागचं कारण काय आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, या नैराश्याच्या मागचे कारण असतात ते अंधकारच्या शक्ती, ते दुरात्मे, ते तुमच्या मागे लागलेले, तुमच्या साक्षींच्या मागे लागलेले. त्यांना देवाचा गौरव आवडत नाही, म्हणून त्यांना तुमच्यामध्ये चाललेला देवाचा गौरव पाडायचा असतो. जसं देवाला सैतानाचं राज्य पाडायचं असतं, तसं सैतानाला देवाचं राज्य पाडायचं असतं. देवाचं राज्य आमच्यामध्ये आहे. आमेन. आमच्यामध्ये स्वर्गाचं राज्य आहे. परमेश्वराचे शब्द, परमेश्वराचं वचन आमच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे कोणीतरी आमच्या मागे लागलेला आहे. आमचे शत्रू आम्हाला ठाऊक पाहिजे आहेत. आमचं लढणं कुठल्या आमच्या मनुष्याबरोबर नाही आहे, कुठल्या स्त्री बरोबर, पुरुषाबरोबर नाही आहे. आमचं लढणं त्या सैतानाबरोबर आहे, त्या अंधकाराच्या शक्तींबरोबर आहे, त्या आकाशातील दुरात्म्यांबरोबर आहे, त्या सत्तांबरोबर आहे. जिकडे हे दुरात्मे काम करत असतात, आमच्यावरती लक्ष ठेवून असतात,
की आम्ही कुठल्या रीतीने पाप करत आहोत, कुठल्या रीतीने आम्ही देवाच्या विरुद्ध वागत आहोत, कुठल्या रीतीने आम्ही परमेश्वराच्या गौरवामध्ये उणे पडत आहोत. आमेन. कबूल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड आहे. आम्हाला पटत आहे का? कोणीतरी आमचा शत्रू आहे, कोणीतरी आमचा विरोधी आहे, म्हणून आम्हाला परमेश्वराचा भय न वाटो. आम्ही परमेश्वराकडे कधीही जाऊ शकतो, पण आम्हाला तो सैतान ज्या आमच्या पाठीमागे लागलेला आहे, तर सैतानाला आम्हाला तुडवायचा आहे. प्रत्येक दिवसाला, रोज रात्री, रोज सकाळी उठताच आम्हाला तो शत्रू आमचा बांधला पाहिजे. आम्ही जर त्यांना बांधलं नाही, आमच्यामध्ये असणारा जो शत्रू आहे, आमच्या अवतीभोवती असणारा जो शत्रू आहे, आम्हाला त्रास देणारा जो शत्रू आहे, त्याच्यावरती तुम्हाला अधिकार दिलेला आहे. आम्हाला येशूचं नाव याच्यासाठी दिलेलं नाही आहे की आम्ही फक्त प्रार्थना करावी. आम्हाला या येशू ख्रिस्ताचं नाव यासाठी दिलेलं आहे की आम्ही आमच्या शत्रूंवरती विजय पाहावं. आमेन. आमेन. आपण खूप लवकर काही वचन बघणार आहोत. आपण मत्ती शुभ वर्तमान याचा 12वा अध्याय 43वे वचन आपण बघूयात. हालेलुया जीसस. आपण लवकर जास्त आपण जरा फटाफटा काही पॉइंट्स, काही मुद्दे आम्हाला आज घ्यायचे आहेत, कारण खूप महत्वाचं आहे. माझ्या या प्रार्थनेमध्ये परमेश्वराने माझ्याशी बोललेलं आहे की लोकांच्या मागे कुठल्या तरी सैतानी शक्ती लागलेल्या आहेत आणि लोकांना कळत नाही आहे की त्यांना आशीर्वाद पाहिजे आहेत, पण ते त्यांच्या मागच्या जीवनात बरोबर लढत आहेत. ते त्यांच्या मागच्या आयुष्याबरोबर लढत आहेत, ते त्यांच्या मागच्या शत्रूंबरोबर लढत आहेत. ते पुढच्या शत्रूंबरोबर लढायचं सोडून ते मागच्या शत्रूंबरोबर लढत आहेत. म्हणून परमेश्वराच्या प्रजेबरोबर हे वचन सांगणं खूप महत्वाचं आहे. मत्ती याचा 12वा अध्याय 43 वचन. मॅथ्यू 12:43. कोणी वाचल का? मॅथ्यू. अशुद्ध आत्मा माणसातून निघाला म्हणजे तो विसावा शोधत निर्जन स्थळी फिरत राहतो, परंतु तो त्याला मिळत नाही. अशुद्ध आत्मा. शुद्ध आत्मा कोण आहे बरं? पवित्र आत्मा. आमेन. हालेलुया. हालेलुया. आपण सगळे जागे आहोत. हालेलुया. थकलेले आहोत. मला माहिती आहे सगळे कामावरतून आलेले आहात, पण तुमचा रिस्पॉन्स दिल्याने मला कळेल की आपण जागृत आहोत. आम्ही रिस्पॉन्स देऊया, एकमेकांशी बोलूया. हालेलुया. कोणातरी विचारा, जागा आहे का? हालेलुया. आपल्या माझ्यासाठी हे वचन आहे. बोला, माझ्यासाठी हे वचन आहे. आमेन. प्रत्येक वचन आम्हाला कळणं, समजणं खूप गरजेचं आहे. आमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम चाललेले असतील, पण त्या प्रॉब्लेमच्या मागे असणारी शक्ती, प्रत्येक जे काही गोष्ट आमच्या प्रॉब्लेमच्या मागे असेल ती आम्हाला कळणं गरजेचं आहे. शुद्ध आत्मा, पवित्र आत्मा. अशुद्ध आत्मा, सैतानी आत्मा. आमेन. सैतान याचा अर्थच आहे की विरोधी. सैतान याचा अर्थ आहे विरोधी. तर आमचा विरोधी कोण? तो सैतान. तो परमेश्वराच्या विरुद्ध आहे, तो सैतान आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, सैतान देवाला सैतान म्हणतो. सैतानी लोक देवाला सैतान म्हणतात. कळत आहे का? कारण का सैतान या शब्दाचाच अर्थ विरोधी आहे. म्हणून जेव्हा सैतानी मंदिरांमध्ये प्रार्थना चालतात, ते देवाच्या विरुद्ध लढाई लढत असतात. ते परमेश्वराच्या लोकांविरुद्ध लढाई लढत असतात. ते लोक तुमच्या प्रार्थनेच्या विरुद्ध प्रार्थना करत असतात. ते तुमच्या विरुद्ध शब्द पाठवत असतात. रात्रंदिवस ते तुमच्यापेक्षा जास्त प्रार्थना करत असतात. पण ही केवळ आणि केवळ आमच्या देवाची आमच्यावरती कृपा आहे की आम्ही प्रोटेक्टेड आहोत. आमच्यावरती आवरण आहे. आमेन. कुठलेही शस्त्र आमच्यावरती चालणार नाही, हा आमचा वाटा आहे. आमेन. अशुद्ध आत्मा एखाद्यामधून निघाला, एखाद्या घरामधून निघाला, एखाद्या कुटुंबामधून निघाला, तो अशुद्ध आत्मा म्हणण्यात आलेला आहे. येशू ख्रिस्त शिकवत आहे. हा कुठला मनुष्य शिकवत नाही आहे. हा परमेश्वर पिता त्याचा पाठवलेला एकुलते एक पुत्र म्हणत आहे. अशुद्ध आत्मा निघून जात आहे. अशुद्ध आत्मा काहीतरी करत आहे, काहीतरी ऍक्टिव्हिटी चाललेली आहे. हे आम्हाला कळणं गरजेचं आहे. अशुद्ध आत्मे आहेत. अशुद्ध आत्मे आहेत. आम्हाला त्यांना घाबरायचं नाही आहे, आम्हाला त्यांना तुडवायचं आहे. अशुद्ध आत्मा निघून गेलेला आहे. वचन म्हणतं माणसातून निघाला म्हणजे तो विसावा. बोला, विसावा.
किती जणांना विसावा हवा आहे? कम्फर्ट, आम्हाला शांती हवी आहे. आमेन. आणि तुम्हाला माहिती आहे का परमेश्वर काय सांगत आहे? त्या सैतानाला देखील कम्फर्ट पाहिजे आहे. त्या सैतानाला पण विसावा पाहिजे आहे. त्या विसाव्यासाठी तो फिरत 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 इकडे तिकडे फिरत आहे. तो फिरू शकतो. त्याच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे, त्याच्यामध्ये ती कला आहे, त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे की तो फिरू शकतो. त्याला पाय आहेत, त्याला सामर्थ्य आहे की तो फिरू शकतो. आणि ते फिरणं हे कशासाठी आहे? विसावा पाहिजे आहे. तो शोधत आहे, मला विसावा पाहिजे, विसावा पाहिजे, मला कम्फर्ट, मला शांती पाहिजे. म्हणजे तुम्ही विचार करा, सैतानाला देखील कम्फर्ट पाहिजे आहे, शांती पाहिजे आहे. त्याला शांती कुठे मिळणार आहे? म्हणून तो शोधत आहे, आणि परंतु त्याला मिळत नाही. म्हणजे तो शोधत आहे, शोधत आहे, शोधत आहे, पण येशू ख्रिस्त म्हणत आहे त्याला ते मिळत नाही. पण तो विचार करायला लागतो. अशुद्ध आत्मे विचार करतात, प्लॅन करतात, स्ट्रॅटेजी करतात, स्कीम आखतात, तुमच्या विरुद्ध आराखडा, चांगला आराखडा, चांगला नकाशा, चांगला प्रकारचा मेन्यू ते तयार करतात आणि तुमच्यासाठी ते वाट बघतात. हे अशुद्ध आत्मे जे आहेत ते तुमच्या मागे लागतात. आणि जसं आम्हाला काही वेळा नैराश्य यायला लागतं, आम्हाला हे कळालं पाहिजे आहे की आम्हाला हे नैराश्य कुठल्या बाजूने येत आहे. कोणीतरी आमच्यासाठी वाट बघत आहे का? का कोणीतरी आमची वाट लावण्याचे प्रयत्न करत आहे का? आमच्यासाठी कोणीतरी वाट बघत आहे का? कधी कधी आमच्यावरती बर्डन येतं, ओझं येतं, आणि आम्ही जेव्हा अन्य भाषेमध्ये प्रार्थना करायला लागतो तेव्हा कोणाला तरी शांती मिळायला लागलेली असते. ते म्हणजे कोणीतरी आपला बंधू, आपला भाऊ, आपली मंडळी, आपले पालक, आपले कोणीही जो नातेवाईक असतील, जेव्हा आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो त्यांना ती शांती प्राप्त व्हायला लागलेली असते. पण जेव्हा आम्हाला सैतानी हल्ले होणार असतील किंवा आमच्यावरती आम्हाला कळत नसेल आणि आम्ही नैराश्यामध्ये जायला लागतो, तेव्हा हेच अशुद्ध आत्मे असतात जे आमच्यासाठी वाट बघत असतात, आमच्यासाठी वाटा बघत असतात की ते कधी आम्ही पडू, आमचा पाय कधी जाळ्यात अटकेल, आम्ही कधी चुका करू, आम्ही कधी पाप करू, आम्ही कधी शिव्या देऊ, आम्ही कधी श्राप देऊ, आम्ही कधी सैतानाची योजना पूर्ण करू. याच्याद्वारे ते दरवाजे उघडले जातात आणि ते शत्रू पुन्हा आमच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करत असतात. पुढचं वचन 44. मग तो म्हणतो, म्हणजे विचार करा, तो विचार करत आहे आणि तो स्वतःशी बोलतो. अशुद्ध आत्मा बोलण्याचं, विचार करण्याचं सामर्थ्य ठेवतो. आमेन. अशुद्ध आत्म्यांना देखील कळतं, ते प्लॅन करू शकतात, ते बोलू शकतात, ते ऐकू शकतात. मग तो म्हणतो, ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात मी परत जाईन. प्लॅनिंग चाललेलं आहे. प्लॅनिंग कशी चाललेली आहे की तो विचारांनी चालू केलेला आहे आणि त्याला तो एक ठाम अशा एका डिसिजन वरती येत आहे की हा डिसिजन मी घेतो की मला आता परत तिकडेच जायचं आहे. मी जिकडून निघालो होतो मला तिकडेच परत जायचं आहे. हा त्याचा डिसिजन कशामुळे बनत आहे? पुढचं वचन की मी निघालो त्यात परत जाईन आणि तिथे गेल्यावर ते त्यास रिकामे, झाडलेले आणि सुशोभित केलेले असे आढळते. बोला, रिकामे, झाडलेले आणि सुशोभित केलेले. रिकामे कशामधून? जेव्हा अशुद्ध आत्म्याला काढण्यात आलं होतं काहीतरी रिकामच राहिलो. हे रिकाम न ठेवणं हे आमची जबाबदारी आहे. काय? रिकाम न ठेवणे. तुमचं घर, तुमचं शरीर, तुमचा आत्मा, तुमचा जीव रिकामा नसावा ही तुमची जबाबदारी आहे. त्याला तुमच्या वचनाने, देवाच्या वचनाने, परमेश्वराच्या आत्म्याने, त्याच्या प्रार्थनेने, त्याच्या कबुलीने आम्ही ते भरत राहणं खूप महत्वाचं आहे. हा रिकाम टेकडेपणा, हा रिकामपण आमच्यामधून निघून जावं हे खूप महत्वाचं आहे. जर आम्ही रिकामे असू तर कोणीतरी तुमच्या विरुद्ध प्लॅनिंग करत आहे आणि निर्णय घेत आहे. डिसिजनिंग
इज गोइंग ऑन. स्कीमिंग गोना स्टार्ट. मी परत जाईन. म्हणजे किती कॉन्फिडन्स झालेला आहे त्याला की मी परत जाईल. यासाठी तो गेल्यावरती त्याला रिकामे आणि झाडलेले, कसे चांगले साफ केलेले, रिकामे तर आहेच पण चांगलं झाडून पुसून साफ केलेलं. म्हणजे जेव्हा पवित्र आत्मा येतो तेव्हा अशुद्ध आत्मे निघून जातात. म्हणजे तुम्ही ह्याचा अर्थ समजू शकता की आम्ही किती क्लीन झालेलो असतो, आम्ही किती क्लीन झालेलो असतो, आम्ही किती स्वच्छ झालेलो असतो. आणि जर त्याची दुसरी बाजू जर बघितली आणि सैतानाला जागा मिळेल अशा गोष्टी आमच्यामध्ये पुन्हा व्हायला लागल्या, तेव्हा सैतान पूर्ण ठामपणे, पूर्ण ठोस विश्वासाने देवाच्या विरुद्ध तो आमच्यामध्ये पुन्हा येऊ शकतो. हे घाबरवणारं वचन नाही आहे, हे आम्हाला बुद्धी देणारं वचन आहे. परमेश्वराने आम्हाला ही बुद्धीच दिलेली आहे. मी तुम्हाला ते पॉइंट्स नंतर सांगतो की कुठल्या कुठल्या द्वारे आमच्या मागे ते सैतान लागलेले असतात. 45 वचन. नंतर तो जाऊन आपणापेक्षा दृष्ट, माझ्यापेक्षा कोणीतरी घाणेरड, माझ्यापेक्षा जास्त सामर्थ्यशाली, माझ्यापेक्षा कोणीतरी जास्त डेंजरस, मी अजून 7 आत्मे घेऊन येईल. 7 पवित्र आत्मे नाही तर 7 दुरात्मे. आमेन. हालेलुया. आमचा पवित्र आत्मा आम्हाला एकच आहे. एक विश्वास, एक बाप्तिस्मा, एक आत्मा. आमेन. हालेलुया. तो एकच पवित्र आत्मा आमच्या विरुद्ध लागणाऱ्या सगळ्या आत्म्यांवरती सामर्थ्यशाली आहे. आमेन. पण हा आत्मा काय विचार करत आहे की माझ्यापेक्षा जास्त 7 आत्मे जे जास्त बलवान असतील त्यांना मी इन्व्हाइट करतो आणि त्यांना सांगतो, बघा चांगलं आपल्यासाठी घर, लॉज, हॉटेल बांधण्यात आलेलं आहे, चला आपण तिकडे जाऊ आणि आपण तिकडे आता राज्य करू. याद्वारे ते सगळे मिळून प्लॅन करून तू हे काम करायचं आहे, आता तू त्याच्या डोक्यामध्ये काम करायचं आहे, मी त्याच्या पायामध्ये काम करेल, मी त्याच्या पोटामध्ये काम करेल, मी त्याच्या पैशामध्ये काम करेल. हे सगळे मिळून इतकं चांगलं प्लॅन करतात की मनुष्याला सुधरत नाही मी कशासाठी प्रार्थना करावी. मी आत्ताच तर बाप्तिस्मा घेतला, मी आत्ताच तर देवाची कबुली केली, मी आत्ताच तर येशू ख्रिस्ताला स्वीकारलं. आणि जेव्हा मी येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, माझ्यामधून दुरात्मे काढण्यात आले आणि पुन्हा मी पापात पडलो, काही पाप माझ्याकडून घडायला लागले आणि दुरात्मे पुन्हा येऊन मला त्रास द्यायला लागले आणि त्याच्यापेक्षा जास्त आता मला त्रास व्हायला लागलेला आहे. हा त्रास मला आता सहन होत नाही आहे. माझ्याकडे पैसे नाही आहेत, माझ्याबरोबर कोणी थांबलेलं नाही आहे, मला आता चर्चला जाऊशी वाटत नाही आहे, माझं डोकं सारखं दुखायला लागलेलं आहे, माझ्या पोटामध्ये कणकण चालू आहे, माझ्या हड्ड्या दुखायला लागलेल्या आहेत, मला उठूशी वाटत नाही आहे, मला बायबल वाचूशी वाटत नाही, मला प्रार्थना करूशी वाटत नाही. हे दुरात्म्यांचं काम आहे. हे दुरात्म्यांचं काम आहे. मला ह्याच्यावरती विजय मिळवायचा आहे. मला रिकामं राहायचं नाही. मला रिकामं राहायचं नाही. माझ्यापेक्षा बलवान किती जरी आत्मे आल्या, आज पवित्र आत्मा माझ्यामध्ये यायलाच हवा आहे आणि आता या क्षणाला परमेश्वर त्यांना पळवून लावणार आहे. या क्षणाला परमेश्वर आमच्या सर्व विरोधकांना पळवून लावणार आहे. आमेन. आमची एकच जबाबदारी असणार आहे की मला माझं घर रिकामं ठेवायचं नाही आहे, मला सैतानी कृत्य करायचे नाही आहे. आमेन. हा आमचा एक निर्णय आम्हाला साफ सुथरं, चांगलं, सुशोभित, सुंदर असं बनवून ठेवेल. आमेन. हालेलुया. नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा दृष्ट असे दुसरे 7 आत्मे आपल्या बरोबर घेऊन येतो आणि आत जाऊन ते राहतात आणि मग त्या माणसाची शेवटली दशा पहिलीपेक्षा वाईट होते. खूप प्रॅक्टिकल आहे, सत्य आहे. परमेश्वर कुठलीही गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवत नाही. आम्हाला सरळ सरळ त्यांनी सोप्या भाषेमध्ये आम्हाला सांगितलेलं आहे आमचे शत्रू कोण आहेत आणि आम्ही कसं राहायला पाहिजे, आम्ही कसे विचार केले पाहिजेत, आम्ही कशा प्रार्थना केली पाहिजे, आम्ही आमच्या स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे. म्हणून जेव्हा आम्ही साक्ष देत आहोत, या साक्षींची जबाबदारी आता आमची झालेली आहे. आमेन. आम्ही प्रोटेक्टेड तर आहोत, आम्ही संरक्षित तर आहोत, पण आमची काळजी घेणं, आमची जबाबदारी ही आहे की आम्ही परमेश्वराविरुद्ध पाप करू नये. आमेन. आमची जबाबदारी काय आहे? आम्ही पाप करू नये.
हालेलुया. देवाच्या कृपेला आम्ही ग्रांटेड, आम्ही सहजरित्या बघू नये. हालेलुया, हालेलुया. आम्हाला पहिला कलसीकरास पत्र 3 अध्याय, सॉरी, नीतिसूत्र आपण पहिले बघूया. नीतिसूत्र 12:22. हालेलुया जीसस. पहिलं कारण जे दुरात्मे काम करतात किंवा आमच्या साक्षींच्या मागे लागलेले असतात ते म्हणजे आमच्या मुखाद्वारे खोटं बोलणं किंवा वाढवून चढवून बोलणं, बोस्टिंग. आमच्या मुखाने आम्ही आमच्या गर्वाची भाषा बोलणं, याच्याद्वारे दुरात्मे आमच्या मागे, आमच्या साक्षींच्या मागे लागलेले असतात. ते म्हणजे कोणी वाचलं 12:22, नीतिसूत्र 12:22. हालेलुया जीसस. असत्य वाणी परमेश्वराला मीठ आणते, परंतु सत्याने वागणारे त्याला आनंद देतात. आमेन, आमेन, आमेन. परमेश्वराला जे आवडत नाही तिकडे सैतान राहत असतो. परमेश्वराला जे ठिकाण आवडत नाही तिकडे सैतानी आत्मे राहत असतात. खोट बोलणं देवाला आवडत नाही म्हणजे सैतान तिकडे राहायला लागलेला आहे. आमेन, हालेलुया. कलसीकरास पत्र याचा 3 अध्याय 9 वचन. हालेलुया जीसस. तुम्ही आपला जुना मनुष्य त्याच्या कृत्यांसहित काढून टाकला आहे, म्हणून एकमेकांशी खोटे बोलू नका. परमेश्वराच्या वचनांमधूनच परमेश्वराने आज्ञा दिलेल्या आहे. कलसीकरास पत्र याचा 3 अध्याय 9 वचन म्हणतं की तुम्ही आपला जुना माणूस त्याच्या कृत्यांसहित, येशू ख्रिस्ताने काय सांगितलेलं आहे? मी त्याला मोकळं केलेलं आहे, सुशोभित केलेलं आहे. म्हणजे जुना मनुष्य निघून गेलेला आहे, म्हणजे दुरात्मे देखील निघून गेलेले आहेत. जुनाटपणा किंवा ओल्ड लाईफ पूर्णपणे निघून गेलेली आहे. न्यू लाईफ, नवीन जीवितक्रम, स्वर्गीय जीवितक्रम आमच्यामध्ये आलेला आहे. म्हणून आम्ही एकमेकांबरोबर खोटे बोलू नये. आमेन. बोला, एकमेकांबरोबर खोटे बोलायचं नाही. आमेन, हालेलुया, हालेलुया. आम्हाला जर खोटं बोलायचं नाही आहे तर आम्हाला गप्प राहिलेलं चांगलं आहे. सैतानासाठी दरवाजे उघडण्यापेक्षा आम्ही शांत राहिलं बरं आहे. आमेन. कसे आहेत? चांगले आहेत. कुठं काय चालले काय आम्हाला जर सांगायचं नसेल, खोटं बोलण्यापेक्षा सांगू नका, शांत बसा किंवा सांगा मला सांगण्याची इच्छा नाही. आमेन. कारण लबाडाचा बाप सैतान. हालेलुया. जेव्हा आम्ही लबाडी करतो, जेव्हा खोटे बोलतो, तेव्हा सैतानाचा गौरव होत असतो. आमेन. आम्हाला हे कळणं खूप गरजेचं आहे. म्हणून येशू ख्रिस्ताने योहान मध्ये 8:44 मध्ये म्हणलेला आहे, तो खोटे बोलतो तेव्हा तो आपल्याच स्वभावाप्रमाणे बोलतो, कारण तो खोटारडा आहे, खोट्याचा बाप सैतान आहे. योहान याचा 8:44 वचन म्हणतं, येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, या सर्व खोट्या बोलण्यामधून किंवा स्वतःला गर्व देण्यामधून किंवा जास्तीचं बोलण्यामधून, कधी कधी जेव्हा साक्ष आम्ही देतो त्या साक्षीमध्ये देखील आम्ही स्वतःचा जास्त गौरव करतो किंवा मनुष्यांना जास्त गौरव देतो, पालकांना जास्त गौरव देतो. नको नको, कुठल्या मनुष्याला नको, कुठल्या वस्तूला नको, आमच्या स्वतःला नको, आमच्या घरातल्यांना नको. नको, सगळा गौरव आम्ही परमेश्वरालाच दिला पाहिजे. आमेन. आमचा सर्व गौरव, प्रत्येक श्वासाचा गौरव आमच्या परमेश्वरालाच गेला पाहिजे. आमेन. आम्ही जिवंत आहोत, सर्व गौरव परमेश्वरालाच गेला पाहिजे. जेव्हा आम्ही गौरव परमेश्वराला देतो तेव्हा आम्ही सैतानासाठी एक दार बंद करतो. आमेन, हालेलुया. खोटी साक्ष देऊ नकोस. आमेन. परमेश्वराच्या आज्ञांमध्ये लिहिलेलं आहे ना, खोटी साक्ष देऊ नकोस. हालेलुया. दुसरा पॉइंट आपण बघूयात की आपण जेव्हा पापामधून बाहेर पडलेलो असतो, जेव्हा आपण डिलिव्हर होतो, तेव्हा आम्ही जेव्हा पुन्हा पाप करतो तेव्हा आम्ही सैतानासाठी दरवाजे उघडे करतो. दुसरं पेत्र याचा 2 अध्याय 22 वचन. 2 पेत्र 2 अध्याय 22 वचन. त्यांच्याविषयी मन खरी ठरली आहे की कुत्रा आपल्या उलटीकडे परत जातो
आणि धुतलेली डुक्कर चिखलास लोळण्यात परत जाते. आम्ही कोण आहोत? देवाची मूल्य. आमेन. कोण आहे? कोण? आपण जरा कबुली करूया, आपण कोण आहोत. अजून आपण कोण आहोत? अजून कोण आहोत? आमेन. अजून कोण आहोत? आमेन. अजून कोण आहोत? आम्ही देवाचे वचन आहोत. आमच्या येशू ख्रिस्ताचे आम्ही वचन आहोत. परमेश्वराचे आम्ही प्रजा आहोत. आम्ही रॉयल प्रिस्टहूड, आम्ही परमेश्वराचे पवित्र याजकगण आहोत. आदाम आम्ही आहोत. येशू ख्रिस्त आम्ही दुसरा आदाम आम्ही आहोत. आम्ही स्वतः येशू ख्रिस्त झालेलो आहोत. तुम्हाला आवडो न आवडो, विश्वास असो न असो, पण मी येशू ख्रिस्त झालेलो आहे. बोला, मी येशू ख्रिस्त झालेलो आहे. कोणाला दिसो की न दिसो, पण मी येशू ख्रिस्त आहे. आमेन. जो पहिला आदाम तो मेला, पण दुसरा आदाम माझ्यामध्ये आहे. मी दुसरा आदाम झालेलो आहे. हालेलुया. आणि त्याच्यामुळे मी पवित्र झालेलो आहे. म्हणून मी कुत्रा नाही आहे, मी डुक्कर नाही आहे. कारण जेव्हा आम्ही पापामधून काढलेलं असताना आम्ही पुन्हा पापामध्ये जातो, तेव्हा आम्हाकडे डुकरासारखं किंवा कुत्र्यांसारखं बघितलं जातं. सैतानाला डुक्कर म्हणण्यात आलेलं आहे, सैतानाला कुत्रा म्हणण्यात आलेलं आहे. सैतानाला वाटतं की माझाच भाऊ आलेला आहे, माझीच बहीण आहे, चला आपण त्यांच्या बरोबर फेलोशिप करू. कोणाला पाहिजे आहे की सैतानाबरोबर फेलोशिप चांगली करायची? नाही. आम्हाला त्याच सैतानाला धिक्कारायचं आहे. म्हणून परमेश्वराचं वचन म्हणत आहे की जो पाप पुन्हा पुन्हा त्याच पापाकडे जातो, तो कुत्रा होतो, तो डुक्कर होतो. स्पष्ट आहे. हे मी नाही बोलत आहे. ऐकायला चांगलं वाटत नाही, पण आमच्याकडे कसल्या भावनेने बघितलं जातं. आणि कोण तुमच्याकडे आत्मे, ते दुरात्मे, तर सैतानी आत्मे किंवा स्वर्गाची आत्मे आमच्याकडे कुठल्या भावनेने, कुठल्या दृष्टिकोनाने बघत आहेत, हे आम्हाला कळलं पाहिजे. आमेन. पुढचं वचन आपण बघूया. इब्रिकरास पत्र 10 अध्याय 26 वचन. कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यानंतर जर आपण जाणून बुजून पाप करत राहिलो, तर पापांसाठी यापुढे कोणताही यज्ञ राहिलेला नाही. इब्रिकरास पत्र याचा 10 अध्याय 26 वचन. वचन म्हणत आहे की सत्याचे ज्ञान, सत्य वेगळं आहे आणि ज्ञान वेगळं आहे. पण सत्याचे ज्ञान मिळाल्यानंतर देखील एखादा जर व्यक्ती पाप सारखं करत असेल, तर त्यांच्यासाठी येशू ख्रिस्ताचं अर्पण देखील कमीच आहे. खूप गंभीर आहे, खूप डेंजरस आहे. लोक हे घेत नाही. आम्हाला हे शिकवलं जात नाही. मोठ्या मोठ्या चर्चेस मध्ये देखील हे सांगितलंच ना जात आहे की किती मोठं डेंजर मध्ये ते जगत आहे. पाहत आहे मी माझ्या स्वतःच्या, मी कित्येक लोकांना मी बघितलेलं आहे की जे क्वायर लीडर्स आहेत, क्वायर मध्ये आहेत, सेवेमध्ये आहेत, ते वेगवेगळ्या पापांमध्ये आहेत आणि त्यांना पूर्णपणे हे पालकांच्या जाणून बुजून पालक त्यांना अलाउड करतात. चर्च मध्ये चाललेल्या गोष्टी आहेत. जर त्या पालकांनी सांगितलं नाही की हे चुकीचं नाही आहे, आपण इथे मंदिरात आहोत, मंदिरामध्ये सेवा करताना आपण शुद्ध असलं पाहिजे, आपलं शुद्धीकरण झालं पाहिजे, आपण पवित्र देवाचे पवित्र लोक आहोत. कारण बघणारे नुसते आपणच नाही आहेत, मंदिराच्या बाहेर देखील आम्हाला लोक पाहत असतात आणि त्यांना ते वाटतं की ह्या मंदिरामध्ये सगळं चालतं, चर्च मध्ये सगळ्या गोष्टी चालतात. ख्रिश्चन लोक म्हणजे बेवडे लोक, पीटर म्हणजे बेवडा. नेहमी पिक्चर मध्ये आम्हाला बघितल्यात आलेलं आहे, मेरी म्हणजे डान्स करणारी, पीटर म्हणजे बेवडा दाखवण्यात आलेलं आहे. हे आम्हाला तोडायचं आहे. आम्हाला हे तोडणं गरजेचं आहे. आमच्याकडे बघितलं जात आहे. आमेन. आम्हाला हेच गोष्टी तोडायच्या आहेत. इब्रिकरास पत्र 10 अध्याय 26 वचन म्हणतं की ज्ञान मिळाल्यानंतर देखील जाणून बुजून पाप करत राहिलो, तर पापांसाठी कोणताही यज्ञ, म्हणजे जे सर्वात मोठं यज्ञ, सर्वात मोठं सॅक्रिफाईस जे येशू ख्रिस्ताने देखील केलेलं आहे, त्याच्याकडे जायला देखील त्यांना मार्ग नाही आहे. कारण त्यांना सत्य माहिती आहे, तरी पण ते पाप करत राहिलेले आहे. आमेन. हालेलुया. येशूचे शब्द आपण ऐकूयात. योहान 5 आणि 14 म्हणतं, खूप महत्वाचं वचन जिकडे सांगण्यात आलेलं आहे. पहा,
तू बरा झाला आहेस. योहान्याचा 5वा अध्याय 14वे वचन. पहा, तू बरा झाला आहेस, आता पाप करू नको, म्हणजे तुला यापेक्षाही वाईट काही होणार नाही. येशू ख्रिस्त कधीच खोटं बोलत नाही. येशू खोटं शिक्षण देत नाही. जे सत्य आहे त्याने ते सांगितलं की तुझ्या आजारीपणाचं कारण ते म्हणजे पाप. आमेन. आमच्या आजारीपणाचं कधी कधी कारण जे असतं ते आमचं पाप असतं. कधी कधी आमचे प्रॉब्लेम जे असतात त्याचं कारण असतं पाप असतं. येशू ख्रिस्ताने त्याला आज्ञा दिली. जो बत्सैदा येथे किती वर्ष होता? 38 वर्ष. आमेन. 38 वर्ष एक मनुष्य आजारी पडून होता. 38 वर्ष. मलाच ऐकलं तर डेंजरस वाटतं. मी 39, 39, 40 मध्ये चाललेलो आहे. म्हणजे मी एवढा वर्ष जगलेलो, तेवढा वर्ष एखादा माणूस एखाद्या ठिकाणी पडून आहे. कशाच्यामुळे? त्याच्या पापांमुळे. फक्त आणि फक्त एक कारण म्हणजे पाप. आणि ते कारण काढण्यासाठी येशू ख्रिस्त फक्त एका माणसाकडे आला की लोकांनी पाहावं की मी एका मनुष्याकडे पाप काढण्यासाठी आलेलो आहे. आणि त्याने त्याला आज्ञा दिली की उठ, आपली बाज घेऊन चालू लाग. त्याने त्याचा मध्ये बळकटी आणली आणि सर्व लोकांनी पाहिलं, पण त्याला एकट्यामध्ये सांगितलं की पुन्हा पाप करू नकोस. येशू ख्रिस्त किंवा पवित्र आत्मा कधीच तुम्हाला फजित किंवा लोकांसमोर तुमची इज्जत काढणार नाही. जी काही तुमची चूक आहे, जी काही तुमचे पाप आहे, तो नेहमी तुम्हाला एकट्यामध्ये सांगेल. कधीच तो लोकांसमोर तुम्हाला फजित किंवा तुम्हाला लाजरवाणी अशा गोष्टी सांगणार नाही. जर असे कुठले संदेश ते आले आणि कोणी असं तुम्हाला बोलायला लागलं, त्यांचा धिक्कार करा. स्पष्ट आहे. ते लोक चांगले नाही आहेत. ते कोणाच्या तरी नाशासाठी कारण बनतील. आम्हाला असे नाश करणारे लोक पाहिजे नाहीत. आम्हाला नाश करणारे संदेश ते नको आहेत. कारण जर कुठली चूक झाली तर कुठलाही व्यक्ती सगळ्यांसमोर कोणाचाच इन्सल्ट करत नाही. त्यांना परमेश्वराचं वचन प्राप्त होत असतं जेव्हा ते गोड बोलून चांगल्या रीतीने एकट्यामध्ये त्यांना सुधरवण्याचे शब्द ते सांगत असतात. आमेन. हालेलुया. आमच्या चुका आम्हाला माहिती असतात, पण कधी कधी आम्हाला ते कळून आमचं रिपेंटन्स, आमचं पश्चाताप होणं ते आमच्यासाठी खूप गरजेचं असतं. हालेलुया. आपण तिसरा पॉइंट कडे जाऊया. आमच्या मागे लागणारे सैतान, त्याचं तिसरं कारण म्हणजे गर्व आणि स्वतःची बडाई मारणं. गर्व आणि स्वतःची बडाई मारणं. हालेलुया जीसस. सर्वात पहिलं पाप कुठे झालं? हालेलुया जीसस. सर्वात पहिलं, सर्वात म्हणजे एकदम सर्वात पहिलं. ओके, राईट. पण त्याच्या पण आधी कुठे झालं? स्वर्गात झालं. पण स्वर्गात कुठे झालं? येस, गुड. सगळे आपण बरोबर आहोत. सगळे बरोबर आहोत. पण सर्वात पहिलं कारण, सर्वात मोठं कारण, जे पहिलं पाप जे झालं ते विचारांमध्ये झालं. स्वर्गात झालं, आदम वाटिकेत झालं. कुठे झालं? हृदयात झालं. कुठे झालं? ते पहिलं पाप कुठे झालं? आमेन. पटत आहे? हालेलुया. सर्वात पहिलं पाप ते विचारांमध्ये आलं. सैतान विचार करायला लागला की मी कसं काय मोठा नाही, सगळे मी एवढं मेहनत करतोय, मी वर्शिप करतोय, मी सगळ्यांना जमा करतोय, मी अख्ख्या स्वर्गाच्या सर्व देवदूतांच्याकडून मी वर्शिप करून घेत आहे, हे मी का नाही घेऊ शकत आहे? विचार त्याच्यामध्ये यायला लागला. विचार खूप डेंजरस आहे. आमच्या अख्ख्या दिवसभरामध्ये 24 तासामध्ये 50 to 70,000 50 ते 70,000 विचार येतात जातात. किती? 50 ते 70,000 विचार येतात जातात. आणि त्याच्यातले 70 to 80%, 70 ते 80% नेगेटिव्ह विचार असतात. काय म्हणजे तुम्ही विचार करू शकता आणि 70 to 80% तेच विचार असतात आणि तेच विचार नेगेटिव्ह व्हायला लागतात. पॉझिटिव्ह आम्ही किती विचार करतो, किती आम्ही वचन वाचतो, हे आमच्यावरती अवलंबून आहे.
म्हणून आमचं आता उलट असावं. जेवढे विचार येतील ते माझे विचार ह्याच्यामधूनच असायला पाहिजे. आमेन. हालेलुया, हालेलुया. गर्व आणि स्वतःची बडाई मारणे. पहिलं कोरिन्थीकरास पत्र याचा पहिला अध्याय 31 वचन. म्हणून असे लिहिले आहे की ज्याला बडाई मारायची आहे त्याने परमेश्वराविषयी बडाई मारावी. आमेन. ज्याला बडाई मारायची आहे त्याने कोणाबद्दल बडाई मारावी? माझ्या परमेश्वराबद्दल. कोणी रथाची, कोणी घोड्याची बडाई मारतात. आम्ही तर आमच्या परमेश्वराचीच प्रशंसा करू. आमेन. हालेलुया. माझ्याकडे BMW आहे, माझ्याकडे बंगला आहे, माझ्याकडे मोठे 4 फ्लॅट आहेत. असो रे बाबा, तुझ्याकडे खूप सारे आशीर्वाद असो, पण माझ्याकडे माझा परमेश्वर आहे, उत्तम आहे. आमेन. इट्स इनफ फॉर मी. तुझ्याकडे किती काही असो, पण जे माझ्याकडे आहे ते मला सांग. आमेन. मेरे पास गाड़ी है, मेरे पास बंगला है, मेरे पास ये है. दीवार आठवतं ना सगळ्यांना? पिक्चर डायलॉग सगळ्यांना माहिती. तुम्हारे पास क्या है? जंजीर. गुड गुड. चांगलंय. आम्हाला कळतात डायलॉग माहिती आहेत, पिक्चर माहिती आहेत, पण पिक्चर मधून आम्ही बरंच काही शिकलेलो आहोत. हमारे पास येशू है. आमेन. हमारे पास परमेश्वर है. तुमच्याकडे काय असो ते असो रे बाबा, आम्हाला काही त्याच्याशी प्रॉब्लेम नाही आहे. आम्हाला तो नको, तो घाणेरडा स्वभाव, तो जळफळाटही नको. तू आशीर्वादित हो, पण आमचा परमेश्वर आमच्यापासून आमचा कोणीच काढू शकत नाही. आमेन. हालेलुया. पण पुढे जाऊ द्या लवकर लवकर. जेम्स याकोबाचं पत्र 4 अध्याय 6 वचन. खूप महत्वाचं वचन आहे. आपण संपूयात. याकोबाचं पत्र याचा 4 अध्याय 6 वचन. कोणी वाचलं तर बरं. हालेलुया. जीसस. शेखेरे बाई रंगनामा शेखेरे. तो अधिक कृपा करतो म्हणून शास्त्र म्हणते, देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि दीनांना कृपा करतो. पुन्हा वाचूयात. आपण सगळे मिळून वाचूयात. देव गर्विष्ठांचा विरोध करतो आणि नम्र जनांना कृपा पुरवितो. आमेन. कोणाला तो विरोध करतो? गर्विष्ठांना. कोणाचा तरी विरोध होतो. आम्ही देवाचे विरोधी आहोत का? आमच्यामध्ये गर्व असेल तर परमेश्वर आम्हाला विरोध करेल. मी बघतोच आता मी कसं काय करू शकत नाही. त्याला आता 50,000 पगार आहे, मला 1,00,000 पगाराची नोकरी मला कशीच भेटत नाही. मला बघतो मी एवढा टॅलेंटेड आहे, माझ्यामध्ये सगळं आहे, मला चांगलं सगळं करता येतं. मी तर मॅनेजर लेवलचा आहे, हा टीम लीडर झालेला आहे. याला 50,000 पगार आहे, मी मॅनेजर होऊन दाखवेल, मला 1,00,000 पगार पाहिजे. आता मी बघतोच. 1,00,000 पगाराच्या ऐवजी तुम्ही हॉस्पिटल जाऊन मध्ये तुम्ही व्हेंटिलेटर वरती, ऑक्सिजन वरती पडता. कारण तुमचा विरोध होणार आहे. परमेश्वर कोणाला विरोध करतो? गर्विष्ठाला विरोध करतो. पण आम्ही परमेश्वराकडे कृपा मागतो, परमेश्वराकडे प्रार्थना करतो. परमेश्वरा, तू माझ्या मित्राला चांगली नोकरी दिलेली आहेस, मी त्याच्याबद्दल आनंदी आहे. परमेश्वरा, त्याला अजून आनंदित कर, त्याला अजून आशीर्वादित कर, त्याला अजून शांतीने भर, अजून चांगली त्याला नोकरी मिळू दे, अजून खूप कृपा त्याला मिळू दे. मी येशूच्या नावाने त्याला आशीर्वादित करतो. परमेश्वरा, मला देखील आता तुझी कृपा प्राप्त होऊ दे. मी तुझ्या समोर नम्र होतो, मी तुझ्या समोर डोके टेकतो, मी तुझ्या समोर गुडघे टेकतो. मला देखील प्रगती बघायची आहे. याच्यावरती मात करणं गरजेचं आहे. आम्हाला निगेटिव्ह बोलण्यापेक्षा, निगेटिव्हली विचार करण्यापेक्षा, त्यांच्याकडे तुझ्या भावाने वागण्यापेक्षा आम्ही त्यांना आशीर्वादित करणं आणि परमेश्वरा समोर नम्र होऊन आमचे स्वतःचे आशीर्वाद मिळवणं हे आम्हाला शिकलं पाहिजे. आम्हाला हे आता शिकलंच पाहिजे. आमचे वर्षानुवर्ष गेलेले आहेत. आमचे खूप साऱ्या प्रार्थना त्यांच्या उत्तरांमध्ये अजून आलेलो नाही आहोत. पण परमेश्वर आम्हाला काहीतरी खरंच कान उघडणीचं काहीतरी बोलत आहे. आम्ही या चर्च बरोबर कंपॅरिझन करतो, याच्या तुलना करतो, या पास्टर बरोबर तुलना करतो. आम्हाला ते तुलना करायची नाही आहे. इंडियातले पॉलिटिशियन नेहमी कोणाबरोबर कंपेअर करतात? तर पाकिस्तान बरोबर, बांगलादेश बरोबर, जे आपल्यापेक्षा तुच्छ आहेत, आपल्यापेक्षा त्यांची प्रगती काहीच नाही आहे. म्हणून आम्ही कोणाकडे बघून आमची तुलना केली पाहिजे? जे आमच्यापेक्षा उच्च आहेत, चांगले आहेत, आशीर्वादित आहेत,
त्यांच्याकडे बघून आम्ही काहीतरी शिकलं पाहिजे की ते कुठल्या परीने कुठल्या रीतीने ते वरती गेलेले आहेत. आमची तुलना नेहमी परमेश्वराच्या त्या चांगल्या लोकांबरोबर असली पाहिजे की आम्ही त्यांच्याकडून काय शिकलो पाहिजे. नाहीतर आम्ही गर्विष्ठ बनून आमचा स्वतःच्या मध्ये दुरात्म्यांना दरवाजे उघडे करून ठेवत आहोत आणि आमच्या साक्षींमध्ये आम्ही पडत आहोत. आमच्या साक्षी आमच्यापासून हिरवल्या जातात. आणि येशू ख्रिस्त याबद्दल काय सांगत आहे ते बघा. लूक याचा 18वा अध्याय 14वे वचन आपण संपूया. जो स्वतःला मोठे करतो तो लहान केला जाईल. लूक शुभवर्तमान 18वा अध्याय 14वे वचन. कारण जो स्वतःला मोठा करतो तो लहान केला जाईल. जो स्वतःला लहान करतो तो मोठा केला जाईल. आमेन. हालेलुया. हालेलुया. आपण स्वतःला लहान करूयात. आपण स्वतःला नम्र करूयात. आपण स्वतःला तोडूयात. लोकांनी आम्हाला तोडण्यापेक्षा आम्ही स्वतःला तोडूयात. आम्ही स्वतःकडे पाहूयात. आम्ही ते दरवाजे बंद करूयात जे सैतानाने जागा घेण्यासाठी विचार केला की आम्ही पुन्हा जाऊ आणि पुन्हा त्या मंदिराची त्या घराची पुन्हा वाट लावू. ते आता आमच्यामध्ये नको. आम्हाला हे डिसिजन्स घ्यायचे आहेत की आम्हाला आमच्या घरामध्ये कोण हवा आहे. आम्हाला आमचं घर रिकामं नको आहे. आमचं घर भरलेलं असावं. आमेन. आमचे घर पवित्र आत्म्याने, त्याच्या शांतीने, त्याच्या समक्षतेने, त्याच्या वचनाने भरपूर केलेले असो. आमेन. हालेलुया. आपण उठून उभे राहूयात. बरेचसे पॉइंट्स मला सांगायचे होते पण आपल्याला टाइम कमी असल्यामुळे आपण नंतर पाहूयात. हालेलुया जीसस. प्लीज आपल्याकडे या नोट्स ठेवा. आपल्याला दुसऱ्यांना सांगण्यासाठी प्लीज आपल्या कुटुंबांमध्ये शेअर करा. कारण परमेश्वराने खूप प्रकारे माझ्या संगती बोललेलं आहे की लोकांच्या साक्षींवरती हल्ले होत आहेत. तुमच्या साक्षी पाडल्या जाव्यात. तुम्हाला पुन्हा त्याच गोष्टींमध्ये ठेवावं. सैतान कार्य करत आहे. सैतान तुमच्या विरुद्ध कार्य करत आहे हे दाखवण्यात आलेलं आहे. तुमच्या लोकांना सांगा. तुमच्या लोकांना समजवा. हे पॉइंट्स त्यांच्या बरोबर डिस्कस करा. जेव्हा तुम्ही हे डिस्कस करताल याच्यामध्ये वाढ होईल. ज्ञानामध्ये वाढ होईल. समृद्धी होईल आणि आम्ही आशीर्वादित होऊ. आमेन. हालेलुया. आपण डोळे बंद करूयात. मी अंकल परदेशींना विनंती करतो की या सर्व वचनांवरती प्रार्थना करावी आणि आपल्या प्रभू मेजासाठी देखील प्रार्थना करावी.